सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग प्रस्तुत शाळा बंद पण ऑनलाईन अध्यापन अविरत सुरू या उपक्रमात मी मृणाल सुजित गरत गोरेगाव महानगरपालिका माध्यमिक पहाडी शाळेतील सहाय्यक शिक्षिका इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, शिक्षक वृंदांचे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांचे सहर्ष स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण या उपक्रमात इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील कवी सतीश काळसेकर लिखित मी वाचवतोय या कवितेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया कविता मी वाचवतोय. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपण ह्या कवितेच्या कवींचा परिचय जाणून घेऊया. कवी सतीश काळसेकर यांचा जन्म 1943 साली झाला. वास्तव चित्र लेखन करणारे नामवंत कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मराठीत कवी, प्रसिद्ध लेखक आणि साहित्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सतीश काळसेकर यांचा नावलौकिक आहे. त्यांचे इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कविता लेनिनसाठी हे लेनिनवरच्या विश्वातील कविता या मूळ पुस्तकाचे अनुवाद व संपादन त्यांनी केले आहे. तसेच नव्या वसाहतीत हे अरुण कमल यांच्या हिंदी कविता संग्रहाचा अनुवाद देखील त्यांनीच केला आहे. काळसेकर यांचा मराठी साहित्य चळवळीशी दीर्घकाळ ऋणानुबंध असून त्यांच्याकडे मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्मय, तापसी, चक्रवर्ती या नियतकालिकांच्या संपादकीय जबाबदाऱ्या देखील आहेत. आता आपण त्यांना जे पुरस्कार मिळाले त्याचा आढावा घेऊया. काळसेकर यांना 1977 साली सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक मिळाले, तर 1997 साली लालजी पेंडसे पुरस्कार मिळाला होता. बहिणाबाई पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार हे तीनही पुरस्कार त्यांना 1999 साली मिळाले आहेत. तसेच 2006 साली कैफी आझमी हा पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार त्यांना 2010 साली मिळाला होता. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत केले आहे. आता आपण कवी काळसेकर यांच्या पुस्तकांचा परिचय चित्राच्या स्वरूपात करून घेऊया. तुम्हाला इथे दिसतंय की विलंबित, साक्षात आणि इंद्रियोपनिषद हे तीनही त्यांचे काव्य संग्रह आहेत आणि ते अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पायपीट, अबकडई यासारख्या अनेक पुस्तकांचं लेखनही त्यांच्याकडून झालेलं आहे. वाचणाऱ्याची रोजनिशी त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजेच वाचणाऱ्याची रोजनिशी ह्या निबंध संग्रहाला त्यांना 2014 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना जाणून घेऊया. म्हणजेच या कवितेत कवींना काय सांगायचं आहे ते पाहूया. मी वाचवतोय ही मुक्त शैलीतील कविता आहे. या कवितेत कवी म्हणतायत की आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण फार वेगाने करतो आहोत. सध्याच्या तांत्रिक युगात व धकाधकीच्या जीवनात आपली सर्व जुनी मूल्य नष्ट होऊन नवी व्यवस्था प्रस्थापित होऊ पाहते. माणसाच्या जीवनात कृत्रिमता येऊ लागली आहे. अनेक गोष्टी मानवी जीवनातून निघून जात आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत याचं विवेचन या प्रस्तुत कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. तर मानवी जीवनातील बदल, ग्रामीण संस्कृतीतील बदल, गावाकडील खेळ, पदार्थ,
चालीरीती, जुन्या रूढी परंपरा हे सर्व झपाट्याने बदलत चालले आहे आणि ह्याचीच खंत कवीला वाटते आहे. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या टिकवून ठेवल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत. जुने खेळ, व्यवसाय, संस्कृती, भाषा ह्यांना हद्दपार करून कसं बरं चालेल? या सर्व गोष्टी म्हणजे आपले जगणे आहे आणि त्या वाचवल्या पाहिजेत. कवीला वाटणारी खंत, मनातील विचार व भावना ह्या कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. काळाच्या ओघात बदलत जाणाऱ्या वास्तवाचं दर्शन कवी ह्या कवितेच्या द्वारे आपल्याला करू पाहत आहात. आता आपण ह्या कवितेचे एकदा प्रकट वाचन करूया. कविता 9वी, मी वाचवतोय. कवी आहेत सतीश काळसेकर. हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटीदांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कविते सोबत. मुलांनो, आता आपण ह्या कवितेचा भावार्थ म्हणजेच अर्थ समजून घेऊया की कवीला या कवितेमध्ये काय सांगायचं आहे, कुठल्या गोष्टी आपण हरवत चाललेलो आहोत. मी वाचवतोय, वाचवणे याचा अर्थ इथे येतोय बचाव करणे. आपल्या जीवनातून काही गोष्टी नकळत निघून चालल्या आहेत आणि त्या कवींनी आपल्याला कवितेच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कोणत्या गोष्टी निघून चालल्या आहेत ते आपण ह्या कवितेतून पाहणार आहोत. हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. इथे मी काही कठीण शब्दाचे अर्थ दिलेले आहेत. त्यापैकी हद्दपार होणे म्हणजे जीवनातून निघून जाणे आणि हंबरणे म्हणजे गायीचा आवाज, गाय जी ओरडते त्याला गायीचं हंबरणे असं म्हणतात. कवी म्हणतायत की आई ही हाक आता सीमेपार झाली आहे, आपल्या जीवनातून निघून गेली आहे. त्या शब्दात जो जिव्हाळा, गोडवा, प्रेम आहे ते आता हरवत चालले आहे. आई व लेकरू यामधील प्रेमाचे, मायेचे संबंध आता राहिले नाहीत. आई हा शब्द आता गावढळ वाटू लागला आहे. त्याऐवजी मम्मी, मॉम हे शब्द आपल्याला अधिक जवळचे वाटू लागले आहेत. आपल्यापैकी किती जण आपल्या आईला आई हाक मारतात बरं? खूपच कमी. कारण आधुनिकतेमुळे आपण मम्मी, मॉम ह्या शब्दाला जवळ केले आहे. आई अशी हाक मारताना तो शब्द अगदी पोटातून, हृदयातून निघत असतो. पण त्याऐवजी असणाऱ्या दुसऱ्या शब्दांचा उच्चार हा ओठातल्या ओठात होतो. इतकं प्रेम आई या हाकेत असूनही ती हाक आज हद्दपार झाली आहे, आपल्यातून निघून चालली आहे, ह्याचं दुःख कवीला इथे वाटते. तसंच पुढे जाऊन कवी सांगतायत की वासरासाठी
आता गोठ्यातल्या गायी सुद्धा हमरत नाहीत. पूर्वी गायी वासरू जवळ नसले तर दूधही देत नसत, परंतु आता दूध हा व्यवसायाचा भाग झाला आहे. त्यामुळे वासरू जवळ असले काय किंवा नसले काय, गायी दूध देत असतात. गोठ्यातील गाय व तिचे वासरू ह्यामधील प्रेमही आता हळूहळू दुरावत चालले आहे. आणि म्हणूनच कवी सांगतायत की आता गोठ्यातली गाय देखील वासरासाठी हमरत नाही. अशा प्रकारे ह्या काव्यपंक्तीत कवींना सांगायचंय की आई ही हाक आणि गोठ्यातल्या गायीचे वासरासाठी असणारे हंबरणे आता आपल्या जीवनातून निघून चालले आहे. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. आधी आपण किराणा आणि भुसार म्हणजे काय ते समजून घेऊया. किराणा आणि भुसार म्हणजे जिथे अन्नधान्याच्या वस्तू मिळतात असं लहान दुकान. किराणा आणि भुसार म्हणजे अन्नधान्याच्या वस्तू. तुम्हाला समोर इथे चित्र दिसतंय की एक लहान दुकान आहे, तिकडे फक्त अन्नधान्याच्या वस्तू मिळत आहेत. तर सुपर मार्केट सुपर मार्केट हे तर मुलांना सर्वांनाच माहित आहे, कारण तिथे जायला आपल्या सर्वांना खूप आवडते. सुपर मार्केट म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला, खाण्याचे तयार पदार्थ तसेच अन्य अगणित वस्तू एकाच छपराखाली मिळतात असे भव्य दुकान. आणि तिथे झगमगाट म्हणजेच खूप सारा प्रकाश असतो असं सुपर मार्केट, जिथे लोकांचं आकर्षण जास्त वाढलेलं आहे. ह्या काव्यपंक्तींबद्दल कवी म्हणतायत की किराणा माल व भुसार दुकानं आता फारशी कुठे दिसत नाही, जणू ती हरवून गेली आहेत. गावात खेड्यात आता ही दुकानं दिसतात, पण शहरात मात्र सुपर मार्केट व मॉलचा झगमगाटच जास्त दिसतो. गावात जी किराणा माल व भुसार दुकानं आहेत त्यांना एक वेगळंच महत्व आहे, पण आजच्या काळात हे निघून चाललं आहे. गावातील, शहरातील, गल्ली गल्लीत दिसणारी ही लहान दुकानं सुपर मार्केटच्या झगमगाटात हरवत चालली आहेत. आपल्या जीवनावश्यक गरजा भागवणारी ही लहान दुकानं व त्यांचे दुकानदार ह्यांच्याबरोबर आपले जिव्हाळ्याचे नाते असते. वेळ प्रसंगी जर कधी उधार किराणा भरण्याची वेळ आली तर अशा लहान दुकानातच ती मदत केली जाते. अशा वेळी कोणतंही सुपर मार्केट तुमच्या मदतीला येणार नाही. सध्या डीमार्ट, बिग बाजार ह्या मॉलना शहरात महत्व आलं आहे. काही टक्के कमी दरात वस्तू मिळत असल्याने लोक तेथे आकर्षित होतात. परंतु त्याच वेळी आपल्याला 4 वस्तू हव्या असतील तर मॉलमध्ये त्याऐवजी 10 वस्तू घेतल्या जातात आणि खर्चही जास्त होतो, पण हे आमच्या लक्षात येत नाही. तिथे असलेल्या झगमगाटाकडे लोक आकर्षित होत आहेत अशी खंत येथे कवींनी व्यक्त केली आहे. लोहाराचा भाता व कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. अजून कोणत्या गोष्टी निघून जात आहेत हे सांगताना कवी म्हणतायत की लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा आपल्या जीवनातून निघून चालला आहे. सर्वात प्रथम आपण लोहाराचा भाता व कुंभाराचा आवा म्हणजे काय हे समजून घेऊया. लोहाराचा भाता म्हणजे लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे साधन. आणि दुसरा आहे कुंभाराचा आवा, ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्याचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी चाक. मुलांनो, इथे समोर तुम्हाला दिसते आहे की ही दोन्ही चित्र इथे दाखवली गेली आहेत की जिथे लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा म्हणजे ते लाकडीचे चाक आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे समोर दिसत आहेत. गावगाडा, गावगाडा म्हणजे
गावची जुनी संस्कृती किंवा गावातले व्यवहार. कवी इथे सांगतायत की 12 बलुतेदारी ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. गावातील गरजा गावातच भागवल्या जात असत. गावाला स्वयंपूर्ण करणारी ही व्यवस्था आता नामशेष होत आहे. लोहाराचा भाता व कुंभाराचा आवा गावाच्या व्यवहारातून निघून जात आहे. ही व्यवस्था टिकून राहिली पाहिजे. गावातील ह्या लोकांना त्यांचा व्यवसाय व काम मिळाले पाहिजे. पण कुऱ्हाड, खुरपी, विळा ह्या ज्या लोखंडी वस्तू आहेत त्या आता कोणी वापरताना दिसतच नाही, किंवा मातीची भांडी सुद्धा आता कोणी वापरतच नाहीत. आता स्टीलच्या जमान्यात मातीची भांडी विरून गेली आहेत. आता फक्त संक्रांत व घटस्थापनेसाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो. पूर्वी मातीची भांडी, मातीचे तवे सर्रासपणे वापरले जात असत. परंतु आता हे सर्व मुकाटपणे म्हणजेच काहीही तक्रार न करता निघून चालले आहे. गावचे गावपण, गावची संस्कृती ही आता कालबाह्य होत असल्याची खंत वरील काव्यपंक्तीत कवींनी व्यक्त केली आहे. आधुनिक युगाला साजेशा गोष्टी प्रस्थापित झाल्या आहेत आणि आपली गावची ओळख कोणतीही तक्रार न करता मुकाटपणे निघून चालली आहे असे कवींना वाटते. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. इथे आपण कलईची झिलई हा एक शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ जाणून घेऊया की कलई म्हणजे काय. तर तांब्या पितळेची भांडी कळकू नयेत म्हणून, कळकणे म्हणजे काय, तर ह्या तांब्या पितळेच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवला तर तो खराब होऊ शकतो आणि तो खराब होऊ नये म्हणजेच कळकू नये म्हणून कथिलाची तार, कथिल हा एक धातू आहे, त्याची जी तार आहे ती तापून त्याच्या रसापासून त्या भांड्याला एक मुलामा दिला जातो आणि तांबट या जमातीची लोक पूर्वी हा व्यवसाय करत असत. पण आता मात्र कलईवाले कुठे दिसत नाहीत. विस्तव म्हणजे निखारा, धग ऊब, रटरटणारी म्हणजे शिजणारी आणि दुरावत जाणे म्हणजे लांब जाणे. इथे कवींना म्हणायचंय की कलईची झिलई आता विस्तवासोबत निघून गेली आहे. चुलीवर शिजणारी आमटी राखेसह नाहीशी होऊन धुराशिवाय ती गॅसच्या शेगडीवर जाऊन विसावली आहे. घर तेथे चूल, चुलीवरच्या चविष्ट जेवणाची लज्जत काही औरच असते. चुलीवरच्या भाकरीची चव आपल्याला आजही हवी हवीशी वाटते, पण आता ती चूल कुठे दिसत नाही. घराघरात गॅसची शेगडी पोचली आहे. धूर नाही, विस्तव नाही अशा गॅस शेगडी स्वयंपाकघरात विराजमान झाली. परंतु चुलीवरच्या रुचकर जेवणाची बरोबरी गॅस शेगडीच्या जेवणात कधीच येणार नाही. बदलत जाणाऱ्या आधुनिकतेमुळे, राहणीमानामुळे आपण आपल्या जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी हरवत आहोत, हे लक्षात येत नाही. आपल्या घरातील चूल देखील अशीच हरवत चालली आहे. म्हणजेच कवींनी इथे लोहार, कुंभार आणि कलई करणारे यांचे व्यवसाय हळूहळू बंद होत असल्याचे कवी या ओळींमधून सांगत आहे. पुढे, बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. अतिशय महत्वाची गोष्ट इथे कवींनी मांडलेली आहे की हे सर्व तर चाललेलंच आहे, पण त्याचबरोबर मातृभाषा ही आता कमी होत चाललेली आहे. बोलाचाली, बोलाचाली म्हणजे संभाषण. संभाषण म्हणजे काय, तर आपण एकमेकांशी बोलतो ते बोलणं, आणि बोली म्हणजे भाषा.
ह्या कवितेच्या ओळीत अतिशय महत्वाची गोष्ट कवींनी सांगितली आहे की आपल्या बोलाचालीतून, संवादातून आपली मातृभाषा निघून जात आहे. जी मातृभाषा बोलत आपण लहानाचे मोठे झालो, ज्या भाषेने लहानपणापासून आपल्यावर संस्कार केले, त्या भाषेऐवजी इंग्रजी सारखी परकीय भाषा आपल्याला जास्त जवळची वाटते. एखादी गावात राहणारी व्यक्ती कामानिमित्त मुंबई सारख्या शहरात राहायला आली की ती व्यक्ती सहज हिंदी व इंग्रजी भाषा बोलायला लागते. अशा वेळी स्वतःची मायबोली त्यांच्या बोलचालीतून कधी दूर झाली हे त्यांना स्वतःलाही कळत नाही. अन्य भाषांचा आपण आदर करायला पाहिजे. सर्वच भाषा महत्वाच्या आहेत, परंतु जगातील सर्व देशांनी आपल्या मातृभाषेला जे महत्त्व दिले आहे ते आपण आपल्या माय मराठीला दिले आहे का? मराठीतून बोलणारा तो गावंढळ आणि इंग्रजीत बोलणारा स्मार्ट अशी समजूत आपण करून घेतली आहे. परंतु अमृतालाही पैजेत हरवणारी आपली मराठी भाषा अशी सोडून देऊन चालेल का? हिंदी, इंग्रजी उत्तम शिका, पण आपली मायबोली विसरू नका. आपली माय मराठी महाराष्ट्राची, मराठी मुलखाची शान आहे. आपण आपली बोलीभाषा टिकून ठेवली पाहिजे. वेळीच सावध होऊन आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली भाषा टिकून ठेवली पाहिजे, असं इथे कवींनी सांगितलेलं आहे. आता इथे कवी मुलांबद्दल सांगतायत की सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा. विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन खेळांचा उल्लेख कवींनी केलेला आहे. एक आहे विटी दांडू आणि दुसरा आहे लगोरी. विटी दांडू म्हणजे लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ, मैदानात खेळला जाणारा खेळ. आणि लगोऱ्या म्हणजे दगडाच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना हा सुद्धा मैदानी खेळ आहेत. आणि दंगा याचा कवितेमध्ये इथे अर्थ होतोय गोंधळ आणि आरडाओरडा. तुम्हाला इथे समोर चित्र दिसत आहे की तिथे एका ठिकाणी मुलं विटी दांडू खेळत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी मुलं लगोरी हा खेळ खेळत आहेत. पण बदलत्या काळात खेळही बदलत चालले आहेत. गावच्या मातीतले खास मराठमोळे खेळ आता खेळले जात नाहीत. विटी दांडू व लगोरी यासारखे खेळ खेळताना मुलांचा मैदानात जो दंगा गोंधळ होत असे तो आता ऐकू येत नाही. कबड्डी, खो खो, मल्लखांब या खेळांना कोणतं स्थान उरलं नाही. खेळातून आपण घडत असतो. पूर्वी मुलं सुट्टीत मैदानात खूप खेळायची, त्यामुळे व्यायाम व्हायचा, शरीर तंदुरुस्त राहायचं, आजार होत नसत. गावात मुलं दरी डोंगरात फिरायची, झाडावर चढून रानमेवा खायची. हा सुद्धा त्यांच्या खेळाचाच भाग होता. पण आता मात्र मुलं सुट्टीत खेळत नाही आणि रानमेवाचा अर्थ काय? दंगाही ऐकू येत नाही. ती मुलं आता एकलकोंडी झाली आहेत, मस्ती करत नाहीत, अबोल झाली आहेत. बदलत्या काळात आपण आपले जुने खेळही बदलत चाललो आहोत. मुलं आताही खेळतात, पण कुठे तर मोबाईलवर गेम खेळत असतात. ह्या विषयीची कळकळ कवींनी ह्या काव्य पंक्तीत केलेली आहे. आता मुलींच्या खेळांबद्दल कवी म्हणतायत की आट्या पाट्या आणि पिंगा परकऱ्या मुली खेळत नाहीत आता, आधीचे मातीतले खेळ. कवींना इथे सांगायचंय की आट्या पाट्या म्हणजे काय तर जमिनीवर आडव्या उभ्या रेषा आखून खेळता येणारा सांघिक खेळ. सांघिक म्हणजे सर्व मुली एकत्र येऊन तो खेळ खेळायचे. समोर चित्रात तुम्हाला तो खेळ दिसत आहे की जमिनीवर रेषा मारून त्या मुली खेळत आहेत. तर पिंगा म्हणजे मान गोल गोल फिरवून घुमण्याचा खेळ.
आणि परकऱ्या म्हणजे परकर घालणाऱ्या मुली. कवी सांगतायत की आधुनिकतेमुळे केवळ भौतिक गोष्टी बदलल्या आहेत असं नाही, तर लहान मुलांचे आयुष्यही बदलले आहे. मनोरंजनाच्या इतर साधनामुळे मातीतले खेळ खेळणं मुलांनी कमी केलं आहे. मुलींनीही आट्यापाट्या, पिंगा ह्या खेळांकडे पाठ फिरवली आहे. ह्या परकऱ्या मुली आता हे खेळ खेळताना दिसत नाहीत. आपल्या मातीतले खेळ हरवत चालले आहे याबद्दल कवींना अतिशय वाईट वाटते. आजकाल कुठेतरी तरुण बायका दसरा, गौरी, मंगळागौर या सणांमध्ये पिंगा घालताना दिसतात, पण मुली मात्र आता असे खेळ खेळत नाही. पूर्वी परकर पोलके घातलेल्या लहान मुली मातीत खेळताना दिसत असत, पण आता ह्या परकर पोलके घातलेल्या मुलीही दिसत नाहीत आणि त्यांचे खेळही दिसत नाहीत. आपल्या मातीतले खेळ जे हरवत चालले आहे त्याचा वेध कवींनी इथे घेतला आहे आणि आपल्यालाही सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण आपण मात्र तेथे दुर्लक्ष करतो आहेत आणि हीच खंत कवी येथे वारंवार करत आहेत. म्हणजेच आता विटी दांडू, लगोऱ्या, आटापाट्या किंवा पिंगा यासारखे जुने मातीतले खेळ खेळले जात नाहीत. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. बघा, क्राईम थ्रिलर हा शब्द इथे आलेला आहे. क्राईम थ्रिलर म्हणजे गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवर मालिका. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या सुरू असलेल्या CID, क्राईम पेट्रोल यासारख्या मुलं आवडीने ह्या मालिका बघत आहेत. दंग असणे म्हणजे मग्न असणे. ह्या मालिका बघण्यामध्येच ती मुलं मग्न झालेली आहेत. कवी इथे म्हणतायत की मुलं आता मैदानावर खेळताना दिसत नाहीत किंवा खेळतही नाहीत. मग ती काय करतायत? तर सदा न कदा दूरदर्शनवर क्रिकेटची मॅच पाहत असतात किंवा गुन्हेगारी विश्वातील चित्रण करणाऱ्या क्राईम थ्रिलर मालिका पाहण्यात गुंग असतात. घरात लोळून क्रिकेट मॅच बघण्यात आनंद असतो का? नाही ना, पण तरीही आपण तेच करतो. क्राईम थ्रिलर मालिका पाहून मुलांवर कोणते संस्कार होणार? मुलांना आपल्याला गुन्हेगार बनवायचे आहे का? पण तरीही या मालिका दूरदर्शनवर सर्रासपणे सुरू असतात आणि मुलंही त्या अतिशय आवडीने पाहतात. काळ बदलत जाणं अपरिहार्य आहे, पण आपण कोणते बदल स्वीकारायचे याचं भान आपल्याला असले पाहिजे. पण हे भानच आपण विसरत चाललो आहोत असं कवींना इथे वाटते आहे. कवींनी इथे ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्या गोष्टी जुन्या म्हणून आपण सोडून दिल्या आहेत त्यातील खरा आनंद आपण घेतला तर आपल्याला इतर गोष्टींची गरज भासणार नाही. आधुनिकतेच्या नावाखाली आपण चंगळवादी वृत्तीचा स्वीकार केला आहे. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. बघा, इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत. लिहिते हात म्हणजे लेखनाचा सराव आणि बापुडे म्हणजे गरीब, केविलवाणे. आपले जे शब्द आहेत त्यांनी बापुडे असं म्हटलेले आहेत की ते आता केविलवाणे झालेले आहेत. आणि विरून जाणे म्हणजे विरघळून जाणे किंवा नाहीसे होणे. कवी म्हणतायत की लेखन करणारे, लिहिणारे हात आता राहिले नाहीत. प्रत्येक शब्द हा बापुडा म्हणजेच केविलवाणा झाला आहे. शब्द हे केवळ वाऱ्याप्रमाणे विरून नाहीसे होत चालले आहेत. या काव्य ओळीत कवींना असं म्हणायचंय की लिहिणारे हात आता उरले नाहीत. लिहिणे, वाचणे आपण सोडून दिले आहे. दर्जेदार लेखन,
वाचन आता पूर्वीप्रमाणे होत नाही. लेखन वाचनातील आनंद आपण विसरून चाललो आहोत. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. चांगले लेखक, चांगले कवी, चांगले विचारवंत ही समाजाची गरज आहे. समाजाला योग्य दिशा देण्याचं काम हे लोक करतात आणि असे लोक निर्माण होणं आवश्यक आहे. तुम्हा मुलांना त्यांनी या कवितेतून हाच संदेश दिला आहे की मुलांनी लिहितं व्हायला पाहिजे. त्यांनी खूप वाचन केलं पाहिजे. वाचनातून ते समृद्ध होतील आणि मग आपल्या समाजाला ज्या लेखकांची, कवींची, विचारवंतांची गरज आहे, या सर्व गोष्टी आपल्याला समाजासाठी आवश्यक आहेत. पण ह्याच गोष्टी स्वीकारताना नवी पिढी कवीला दिसत नाही आणि त्याबद्दलची खंत त्यांनी या काव्य ओळीमध्ये सांगितलेली आहे. आता आपण कवितेचं सर्वात शेवटचं चरण पाहणार आहोत. शेवटच्या काव्य पंक्तीत त्यांनी काय सांगितलेलं आहे? मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कविते सोबत. बोली म्हणजे आपली भाषा, मातृभाषा, आणि भूमी म्हणजे धरती. शेवटी कवी असं म्हणतायत की जरी इथे सर्व हरवत चाललेल्या गोष्टी ते पाहत असले तरी सुद्धा त्यांनी मात्र स्वतः काही गोष्टी जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा ही छोटीशी मेणबत्ती प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा हजारो मेणबत्त्या प्रज्वलित होतील तेव्हाच जुन्या पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच टिकून राहतील. ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कवी म्हणतायत की काळ कितीही बदलत असला तरी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा मी बचाव करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी मी माझ्या कवितेतून वाचवतो. कवी आपल्या कवितेतून आई, स्वतःची बोली म्हणजेच माझी मातृभाषा आणि माझी मातृभूमी यांना आधुनिक बदलापासून माझ्या कवितेतून मी वाचवणार आहे. प्रस्तुत कवितेत कवींनी आई, बोली, आपली भूमी, आपले मैदानी खेळ, गावगाडा, ग्रामीण संस्कृती जपण्याचा संदेश दिला आहे. एकूणच काय तर कवींनी बदल हा आवश्यक आहे, पण ज्या जुन्या चांगल्या गोष्टी आहेत त्या टिकवून ठेवण्याचा संदेश दिला आहे. त्यातूनच एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल आणि आपण सुद्धा आपल्या परीने या सर्व गोष्टी जपल्या पाहिजेत. इथे कविता संपलेली आहे, तरी म्हणजेच या संपूर्ण कवितेबद्दल कवी म्हणतायत, मी एकदा पूर्ण सारांश फक्त कवी काय म्हणतायत ते सांगते की ज्या गोष्टी कवी म्हणतायत की मी ज्या गोष्टी लहानपणी अनुभवल्या त्या आताच्या पिढीला मिळत नाहीत. अनेक जुन्या गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. ह्या गोष्टी अशाच हरवत गेल्या तर पुढच्या पिढीला काय सांगायचं, म्हणून कवींनी हे वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण परत एक वेळ पाहूया की हद्दपार झालेली आई ही हाक, गाईचे वासरासाठी हंबरणे, किराणा आणि भुसार दुकाने, लोहाराचा भाता, कुंभाराचा आवा, कलईची झिलई, चुलीवर रटरटणारी आमटी, आईची बोली म्हणजेच आपली मातृभाषा, जुने खेळ ज्यामध्ये विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या, पिंगा, तसेच लिहिते हात, हे सर्व जे हरवत चालले आहे ते कवींना आपल्या कवितेच्या माध्यमातून वाचवायचे आहे आणि हेच सर्व ह्या कवितेत कवींनी सांगितले आहे. आता आपण ह्या कवितेच्या संदर्भात नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्न उत्तरांचा आढावा घेऊया की हे जे समोर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत हे नेहमी परीक्षेला विचारले जातात. त्यामध्ये पूर्वीचे व्यवसाय आहेत, पूर्वीचे खेळ आहेत जे आपण आता वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे,
तसंच मनोरंजनाचे घटक, की आज मनोरंजन आपलं कशाद्वारे होते आणि पूर्वी लोक मनोरंजन कसे करायचे. त्याचबरोबर हे काही दुसरे लहान प्रश्न दिलेले आहेत, की गावगाड्यासोबत हरवलेल्या गोष्टी, गॅस शेगडीवर राखेसहित दुरावत गेलेली आमटी, विस्तवासोबत निघून गेलेली कलईची झिलई, आता पिंगा न खेळणाऱ्या परकऱ्या मुली, वाऱ्यावर विरून गेलेले बापुडे शब्द. अशा प्रकारचे हे प्रश्नोत्तर नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. ह्या प्रश्नांबरोबर मी तुम्हाला एक गृहपाठ म्हणून प्रश्न देऊ इच्छिते, की मुलांनो, तुमच्या अवतीभवती घडणारे जे सामाजिक बदल तुम्हाला जाणवत आहेत, की हे बदल होत आहेत, त्याची तुम्ही नोंद करा आणि एक 8-10 ओळीमध्ये ते लिहा, की तुमचं स्वतःचं मत तुम्ही तिथे मांडा, की तुम्हाला काय बदल जाणवतोय. किंवा तुम्ही जर मुंबई सारख्या ठिकाणी राहत असाल तर गावाकडे काय चालते आणि इथे काय सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि एक 8-10 ओळीमध्ये ते लिहा. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आजच्या तासाची ही कविता नक्कीच समजली असेल, आवडली असेल अशी मी अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या तासाला लाईक करायला व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसंच या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.